सुरुवातीला मोठी बातमी ती म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली आहे। काय वातावरण आहे दीक्षाभूमीवर थेट पाहण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्तानं दीक्षाभूमीवरचं काय वातावरण आपल्या प्रेक्षकांना दाखवाल? श्वेता, खरं तर आज भीम अनुयायांसाठी सुवर्णाचा दिवस आहे, कारण आज त्यांचा लाडका भीमराव जो आहे तो जन्माला आला होता। त्यामुळे 14 एप्रिलच्या निमित्तानं जे आहे ते नागपूरच्या या दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असताना आपण आता देखील पाहतोय की या दीक्षाभूमी परिसर जो आहे तो निळ्या पाखरांच्या गर्दीनं जो आहे तो फुलून गेलेला आहे। ही दीक्षाभूमी जी आहे ती बौद्ध अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र परिवर्तन केलं होतं आणि एक नवी क्रांती जी आहे ती या देशामध्ये घडवली होती। त्यामुळे त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी जे आहेत या दीक्षाभूमीवर येत असतात। याच पवित्र दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्यावेळी भीम अनुयायी इथं येतात त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करताना जे आहे ते नतमस्तक होतात, कारण त्यांना दिलेल्या क्रांतीमुळेच केलेल्या क्रांतीमुळेच जे आहे तो लाखो नागरिकांना जे आहे ते आज ताठ मानेनं जगता येतं। त्यामुळे या 14 एप्रिलच्या दिवशी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जे आहे ते या दीक्षाभूमीवर येऊन आपल्या बाबासाहेबांना जे आहे ते नतमस्तक होण्याचा प्रयत्न जो आहे तो भीम अनुयायांचा असतो। आणि आपण पाहतोय की या परिसरामध्ये जे आहे ते समता सैनिक दल असेल किंवा देशभरातून आलेले अनुयायी असेल यांची गर्दी या भागामध्ये झालेली आहे। इथं बँड पथक जे आहे ते लावलेले आहेत आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचं दर्शन भीम अनुयायी घेतात त्यावेळी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये जो आहे तो आनंद असतो आणि तो आनंद जो आहे तो या बँडच्या माध्यमातून इथं अनुयायी व्यक्त करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। समता सैनिक दल जे आहे ते दिवसभर या सगळ्या व्यवस्थेत असणार आहे। त्यांचं देखील पथसंचलन इथं सुरू आहे। एकंदरीत आज दिवसभर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त एक धार्मिक उत्सव न ठेवता सामाजिक उत्सव कसा होईल, मग त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, विद्यार्थ्यांना मदतीचा हात असेल, असे विविध उपक्रम जे आहेत ते विविध संस्थांकडून जे आहेत ते या दीक्षाभूमी परिसरात आयोजित करण्यात आलेले आणि दिवसभर अशा पद्धतीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या दीक्षाभूमीवर असणार आहे। त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिवसभर जे आहे ते देशभरातून आलेल्या निळ्या पाखरांची भीम अनुयायांची गर्दी या दीक्षाभूमीवर झाल्याचं आपल्याला श्वेता जे आहे ते पाहायला मिळणार आहे। बिलकुल उदय, आणि संपूर्ण दिवसभर आपण दीक्षाभूमीवरच्या या सगळ्या वातावरणाचा आढावा घेतच राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।